नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक पण अगदी चवदार आणि हेल्दी रेसिपी, मटकी आणि चवळीची उसळ. ही डिश बनवायला एकदम सोपी आहे आणि चव मात्र एकदम धमाल. ही रेसिपी खास आहे कारण ती प्रोटीनने भरलेली आहे, सोपी आहे आणि सगळ्यांच्या आवडीची सुद्धा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकाच्या झणझणीत प्रवासाला. हंडीत मी तेल गरम करून घेतलं आहे. सुमारे 2 टेबलस्पून तेल गरम झालं की त्यात टाकते बारीक चिरलेला कांदा, 3 ठेचलेल्या लसूण पाकळ्या आणि थोडासा ताजा कढीपत्ता. ही फोडणी म्हणजे आपल्या उसळीचा आत्मा. ती छान सुवासिक होईपर्यंत परतून घ्या. आणि हो, यामध्ये मी चवीनुसार थोडं मीठ सुद्धा घालते आहे. मिठाने कांदा लवकर शिजतो आणि मस्त सोनेरी रंग येतो. कांदा छान परतल्यावर मी त्यात एक वाटलेली मसाल्याची पेस्ट घालते आहे. यामुळे उसळीला एक जबरदस्त डेप्थ आणि खमंगपणा येतो. मग त्यात हळद, तिखट आणि घरगुती मसाला घालून सगळे एकजीव होईपर्यंत मस्त परतून घेऊया. मसाल्याचा सुवास दरवळायला लागला की त्यात घालूया टोमॅटो प्युरी. बरोबरच टाकूयात ताजी चिरलेली कोथिंबीर, जी त्यात गरम मसाल्यात एकदम फ्रेशनेस आणते. सगळं छान एकजीव करूया आणि थोडी उकळी येऊ द्या. आता आली खरी जान. मटकी आणि चवळी आपल्या फोडणीत मिसळूया. सगळं मिक्स करून त्यात पाणी टाकूया. सगळं नीट ढवळा आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शिजू द्या. यावेळी घरात जो सुवास दरवळेल ना, तो एकदम सुखावणारा असेल. आता उसळ नीट शिजली आहे. थोडी दाटसर आणि खमंग झाली की त्यात अजून थोडी कोथिंबीर टाकूया. भाताबरोबर, पावासोबत किंवा पोळी भाकरी सोबत ही उसळ एकदम भारी लागते. जर तुम्ही मिसळ प्रेमी असाल तर हिच्यावरून थोडं फरसाण, बारीक शेव टाका आणि एकदम स्ट्रीट स्टाईल मिसळ तयार. तर मंडळी, ही होती आपली आजची पारंपरिक आणि टेस्टी मटकी चवळीची उसळ. सोपं, पौष्टिक आणि पोटभर. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त रहा. पुन्हा भेटूच.